जय हिंद दोस्तो हो. आज आपण या ठिकाणी विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर या यूट्यूब चॅनलवरती मी DR बारगिरे सर तुम्हाला आज इंग्लिश या विषयाचं लेक्चर या ठिकाणी घेणार आहे. आणि इंग्लिशबद्दलची जी काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, ही भीती हे लेक्चर पाहिल्याच्यानंतर कुणाच्याही मनामध्ये राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, पहा, आपल्याला भीती वाटण्याचं कारण हे असतं की आपल्याला एखादा डोंगर जो आहे तो आपण डोळ्याने असा पाहिला तर तो खूप मोठा दिसतो, परंतु आपण एक एक पाऊल टाकत जर त्या ठिकाणी त्याला चढण्याचा प्रयत्न जर केला तर तो डोंगर देखील आपण सहजपणे चढू शकतो. पण तयारी कशी पाहिजे माहिती आहे का? एक पाऊल टाकण्याची आपली त्या ठिकाणी तयारी पाहिजे. बरोबर आहे. मग आपण काय करतो माहिती आहे का? फक्त तो डोंगर असा उंच दिसणारा बघूनच आपण त्या ठिकाणी थांबतो, थकतो. ठीक आहे, तिथं आपण एक पाऊल टाकण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवत नाही, म्हणून हा सगळा आपला घोटाळा होतो. लक्ष देते, आपले काही घोटाळे कमी आहे का? ठीक आहे, आपल्याला कधी काय पण वाटतंय हां. आणि त्याच्यामुळे जे आहे आपल्या मनामध्ये इंग्लिश या विषयाबद्दलची भीती जी आहे ही भीती कायम घर करून राहत आहे. परंतु आता हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला इंग्लिश या विषयाची भीती अजिबात तुमच्या मनामध्ये राहणार नाही, त्याची मात्र गॅरंटी मी देतो. मग हे इंग्लिश या विषयाची भीती जर तुमच्या मनातून घालवायची जर असेल तर आपण आता काय करायला पाहिजे माहिती आहे का? हा इंग्लिशचा एवढा मोठा डोंगर चढण्यासाठी तुम्ही एक पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे. मग आज आपण या ठिकाणी हे पहिलं पाऊल या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे त्याच्यातल्या काही ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय होतं माहिती आहे का? आपण जर डायरेक्ट मोठमोठ्या लाकडांना किंवा मोठमोठ्या धिपल्याला जर आपण जर त्या ठिकाणी जर जाळ लावायचा प्रयत्न केला तर त्या कधीच पेटत नाहीत. मग त्याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला? बाबा, ज्या काही लहान काड्या असतात ना, छोट्या ज्या काड्या असतात ना, त्या काड्या गोळा कराव्या लागतात आणि त्या मोठ्याच्या खाली ठेवाव्या लागतात. आणि त्यावेळेला मग आपण त्या ठिकाणी जे आहे ना आग लावू शकतो. आणि मग या इंग्लिश या विषयाची जर तुम्हाला जर आग लावायची असेल तर याच्यातल्या ह्या बारीक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील की नाही? मग या बारीक गोष्टी ज्या आहेत या बारीक गोष्टी आपण अगोदर या ठिकाणी समजून घेऊयात. चला तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करूयात त्याला. ठीक आहे, बघा, इंग्लिश जे आहे हे आपल्याला सोपं वाटून घेण्यासाठी ठीक आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं लई गरजेचं आहे. मग त्याच्यापैकी पहिलं जे आहे पहा, जे आपण लहानपणापासून शिकत आलो तर राजांनो, इंग्लिशमधलं हे जे सेंटेन्स आहे, ठीक आहे, म्हणजे वाक्य, हे कसं बनतं हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. मी लई तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगेल बरं का. आणि मग नंतर कितीही मोठा प्रश्न येऊ द्या, कुठल्याही परीक्षेतला असू द्या, तुम्हाला आता मी हे जे आहे ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे एक पार्ट करून तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ देतो. तो प्रश्न पहा, राज्यसेवेला विचारलेला असू द्या, ग्रुप बीला विचारलेला असू द्या, बँकिंगला विचारलेला असू द्या, UPSC CDS, ठीक आहे, SSC CGL, कुठेही विचारलेला असू द्या, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजरित्या देता येतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मी ह्याचं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करेल. अगोदर आपण छोट्या गोष्टी पाहूयात. ठीक आहे, मग हे सगळे जे प्रश्न जे आहेत तुमचे इथंच मी सोडून घेतो. पहा, लक्षात येतंय? बघा, हे इंग्लिशमधलं जे सेंटेन्स जे आहे ना, हे इंग्लिशमधलं सेंटेन्स कसं बनतं तर एक पहा, हा सब्जेक्ट असतो म्हणजे वाक्याचा कर्ता, आणि त्याच्यानंतर व्हर्ब. आता हे सब्जेक्ट जे असतं ना, हे सब्जेक्ट असतो व्हर्बचा. कुणाचा असतो सब्जेक्ट? व्हर्बचा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा वाक्याचा महत्त्वाचा घटक आहे ऑब्जेक्ट. आणि प्रत्येकच वाक्यात ऑब्जेक्ट येईल असं नाही. मग काही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं आणि काही वाक्यामध्ये जे आहे हे कॉम्प्लिमेंट येतं. ह्याला मराठीमध्ये आपण पूरक असं म्हणतो. ठीक आहे, मग आता ह्या काय भानगडी आहेत ह्या आपण सगळ्या समजून घेणार आहोत. लक्षात येतंय? अजिबात तुम्ही ताण नाही घ्यायचा. एक ती सांगाल ती गोष्ट तुम्ही या ठिकाणी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, आता मी काय म्हटलं की इंग्लिशमधलं सेंटेन्स कसं तयार होतं? एक सब्जेक्ट असावा लागतो, वर्ब असावं लागतं, त्या वाक्यामध्ये एक ऑब्जेक्ट असावं लागतं, नाही तर कॉम्प्लिमेंट असावं लागतं. हे जे चार घटक जे इथं लिहिलेले आहेत म्हणजे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, हे चार घटक अगोदर तुम्हाला या ठिकाणी समजून देतो. आणि त्याच्यानंतर जे आहे मग तुम्ही बरोबर आग लावता त्या ठिकाणी. बरोबर आहे? बघा, आता हा जो सब्जेक्ट आहे, मग इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये
सब्जेक्ट म्हणजे काय तर कर्ता. आता कर्ता कशाला म्हणायचं रे बा? आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो काय असतो? कर्ता असतो. मग तुम्ही कुणाबद्दलही बोला. आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, मोहन इज अ डॉक्टर. आता मी डॉक्टरबद्दल बोलायलो की मोहनबद्दल बोलायलो रे? मी बोलायलो कुणाबद्दल? या ठिकाणी मोहनबद्दल. मग मी या ठिकाणी मोहनबद्दल बोलायलो तर मोहन हा वाक्याचा काय झाला रे? सब्जेक्ट झाला. ठीक आहे, मोहन हा वाक्याचा काय झाला? सब्जेक्ट झाला. लक्ष देते. त्याच्यानंतर मी आता असं म्हटलं पहा, ही इज अ कार्टोग्राफर. ही इज अ कार्टोग्राफर. ठीक आहे, कार्टोग्राफर म्हणजे नकाशा तयार करणारा. ही इज अ कार्टोग्राफर. आता या ठिकाणी ही हा आपण कुणाबद्दल बोलायलो? या ही बद्दल बोलायलो. म्हणजे ही हा वाक्याचा काय झाला? सब्जेक्ट झाला. म्हणजे एक गोष्ट तुमच्या या ठिकाणी लक्षात आली का? आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो वाक्याचा काय असतो? सब्जेक्ट असतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी हा सब्जेक्टबद्दलच तुम्हाला अगोदर या ठिकाणी बोलणार आहे की या सब्जेक्टचं काम कोण कोण करतं. मी चारीला चारी तुम्हाला हे वरचे घटक अगोदर समजून देणार बरं का. त्याच्यातला हा पहिला जो आहे तो हा आहे सब्जेक्ट. आता नेमकं सब्जेक्ट म्हणजे काय तो मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय तर ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणायचं. ठीक आहे, आता मी म्हटलं पहा, चेअर इज ब्रोकन. ठीक आहे, तर मी बोललो कुणाबद्दल? चेअरबद्दल. मग चेअर हा वाक्याचा काय झाला? सब्जेक्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी असं म्हणालो पहा, धिस बोर्ड इज व्हाईट. ठीक आहे, तर मी आता या ठिकाणी बोलतोय कुणाबद्दल? बोर्डबद्दल बोलतो आहे. बरोबर आहे. मग बोर्ड हा वाक्याचा काय होईल रे बाबा? सब्जेक्ट होईल. ठीक आहे, तसं आता इकडे पहा, हा पहिला घटक समजून घेऊया आपण, सब्जेक्ट. आता या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे सब्जेक्ट म्हणून काम कोण कोण करतं ती एक आपल्याला गोष्ट या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर हे सब्जेक्ट म्हणून जे आहे पहा, सब्जेक्ट म्हणून काम कोण कोण करतं ते अगोदर या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. एक नाऊन जे आहे हे नाऊन सब्जेक्टचं काम करतं. त्याच्यानंतर प्रोनाऊन सब्जेक्टचं काम करतं. नाऊन जसं काम करतं तसंच त्या ठिकाणी नाऊन फ्रेज देखील सब्जेक्टचं काम करू शकते. आता फ्रेज काय आहे, नाऊन फ्रेज काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजतील. एखादा नाऊन क्लाउज देखील वाक्याचा जो आहे तो सब्जेक्ट बनू शकतो राजांनो. ठीक आहे, प्रोनाऊन बनू शकतं. त्याच्यानंतर जे आहे इन्फिनिटिव्ह हे देखील वाक्याचा सब्जेक्ट बनू शकतं. आणि त्याचबरोबर जेरंड हे पण वाक्याचा सब्जेक्ट बनू शकतं. आता नाऊन कशाला म्हणायचं, प्रोनाऊन कशाला म्हणायचं ह्या गोष्टी आपल्याला माहितीच असतात. नाऊन म्हणजे काय तर तुमच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू जी आहे ती प्रत्येक वस्तू काय आहे? नाऊन आहे. लक्षात येते? तुमच्या डोळ्याला हा बोर्ड दिसते, बोर्ड नाऊन आहे. लक्षात येते? तुम्हाला समजा एखादी चेअर दिसते, चेअर नाऊन आहे. ठीक आहे, तुम्हाला एखादी बिल्डिंग दिसते, बिल्डिंग नाऊन आहे. तुम्हाला एखादा रोड दिसतो, रोड नाऊन आहे. तुमच्या हातातली वॉच आहे ती वॉच नाऊन आहे. लक्षात येतं आहे? ठीक आहे, मला मोबाईल दिसते, मोबाईल एक नाऊन आहे. आणि तुमच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू जी आहे ही प्रत्येक वस्तू काय आहे रे पोरांनो? नाऊन आहे. लक्षात येतं आहे? आणि या नाऊनबद्दल जो आपण शब्द वापरतो त्याला काय म्हणतो आपण? प्रोनाऊन असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे इन्फिनिटिव्ह काय भानगड आहे तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, ही लई मोठी भानगड आहे. हे नॉन फायनाईट वर्ब आहेत, परंतु हे नॉन फायनाईट वर्ब हे वर्बचं कधीच काम करत नसतात. आता मी इथं ह्या सब्जेक्टबद्दल तेवढ्यापुरतंच या ठिकाणी बोलतो बरं का. ठीक आहे, तर हे इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं माहीत आहे का तर टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप असतं. सध्या एवढंच लक्षात ठेवा बरं का. ह्याच्या देखील लई भानगडी आहेत. हे ॲडव्हान्स पार्ट आहे, हे नंतर तुम्हाला सगळं सविस्तर समजून सांगतो. 2+V1 त्याला काय म्हणतो आपण? इन्फिनिटिव्ह. कधी म्हणायचं इन्फिनिटिव्ह? 2+V1 ज्याही वेळेला नाऊनचं काम करत असेल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? इन्फिनिटिव्ह. आणि हे इन्फिनिटिव्ह देखील वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी येत असतं. ठीक आहे, उदाहरणार्थ आता मी या ठिकाणी असं लिहिलं पहा. समजा या ठिकाणी हे का स्विम हे वर्ब आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे मी या ठिकाणी टू लावलं, टू स्विम. हे टू स्विम म्हणजेच काय झालं रे या ठिकाणी आता? इन्फिनिटिव्ह झालं. 2+ क्रियापदाचं पहिलं रूप जे असतं त्याला काय म्हणायचं आपण? इन्फिनिटिव्ह. बरोबर आहे. त्याच्यानंतर जेरंड जे आहे पहा, या ठिकाणी जे वर्ब असतं ह्या वर्बचा
आय एन जी फॉर्म जो असतो, या आय एन जी फॉर्म ज्याही वेळेला नाऊनचं काम करत असेल, कशाचं काम करत असेल, नाऊनचं काम करत असेल, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, जेरंड असं म्हणायचं. आणि हे जेरंड नाऊनचं काम करतं म्हणजेच वाक्याचा सब्जेक्ट बनू शकतं, ते ऑब्जेक्ट बनू शकतं, ते कॉम्प्लिमेंट बनू शकतं, ते काय बी जे जे नाऊन काम करू शकतं ते हे या ठिकाणी जेरंड आणि इन्फिनिटिव्ह जे आहेत हे त्या ठिकाणी काम करू शकतात. मग आता या ठिकाणी मी इथं स्विम लिहिलं पहा. तर या स्विमला आपण काय केलं माहिती आहे, आय एन जी लावलं तर या ठिकाणी स्विमिंग, ठीक आहे, हे काय तयार होईल रे बाबा, जेरंड तयार होईल. म्हणजे ज्या वेळेला ते आय एन जी फॉर्ममध्ये येतं आणि नाऊनचं काम करतं त्याच वेळेला ते जेरंड असतं बरं का. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर हे व्हर्ब म्हणूनही काम करतं, ठीक आहे, हे ॲडजेक्टिव्ह म्हणूनही काम करतं, पण त्या खोलामध्ये आपल्याला सध्या जायचं नाही बरं का, ठीक आहे. नंतर ते लय सोपं करून सांगतो. फक्त सध्या हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की सब्जेक्टच्या ठिकाणी कोण कोण येतं मग इंग्लिशमध्ये, एक नाऊन येतं, दुसरं प्रोनाऊन येतं, त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह येतं, त्याच्यानंतर जेरंड येतं, ठीक आहे. त्याचबरोबर नाऊन फ्रेज येत असते, नाऊन क्लाउजही येत असतो. आता नाऊन क्लाउज आणि नाऊन फ्रेज जी आहे ही मी तुम्हाला सध्याच नाही सांगणार, ठीक आहे. अगोदर ह्या चार गोष्टी आपण नीट व्यवस्थित समजून घेऊयात, ठीक आहे. बघा, एक नाऊन येतो, प्रोनाऊन येतो, त्याचबरोबर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर 2+V1, ठीक आहे. हे ज्या वेळेला नाऊनचं काम करत असेल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आपण, इन्फिनिटिव्ह असं म्हणायचं, ठीक आहे. आणि हे जे जेरंड आहे ज्या वेळेला वर्बचा आय एन जी फॉर्म असतो, हे आय एन जी फॉर्म कशाचं काम करत असेल, नाऊनचं काम करत असेल, ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, जेरंड असं म्हणायचं, ठीक आहे. मग आता इकडे पहा, हे सब्जेक्टच्या ठिकाणी येणारे घटक सांगितले. आता याच्यामधला आपण पहिला मुद्दा जो आहे तो या ठिकाणी समजून घेऊयात. पहा, मी आता या ठिकाणी 4 वाक्य लिहितो, ठीक आहे. बघा, एक पहिलं नाऊनच्या बाबतीमध्ये की नाऊन सब्जेक्टच्या ठिकाणी कसा येतो, ठीक आहे. आता तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं नाव घ्यायचं आणि त्याच्याबद्दल काहीही बोलायचं, ठीक आहे. ते वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं असतं नाऊन. उदाहरणार्थ मी आता या ठिकाणी असं म्हटलं, पहा, राजेश गोज टू स्कूल. आता या ठिकाणी हे राजेश जे आहे हा वाक्याचा काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि राजेश हे नाऊन आहे की नाही, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी हे राजेश हे नाऊन कशाचं काम करत आहे, सब्जेक्टचं काम करत आहे. त्याच्यानंतर आता प्रोनाऊन पहा. समजा मी या ठिकाणी प्रोनाऊन लिहिलं, ठीक आहे. आता या राजेशच्या ऐवजी मी या ठिकाणी ही घेऊ शकतो. काय म्हटलं मी, ही इज माय ब्रदर, ही इज माय ब्रदर. तर या ठिकाणी आपण ही बद्दल बोलतो आहोत, म्हणजे ही हा वाक्याचा काय झाला या ठिकाणी आता, सब्जेक्ट झाला, बरोबर आहे. काय झाला, सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर पुन्हा आता इकडं पहा, मी तिथं काय लिहिलं होतं, इन्फिनिटिव्ह. आता मी असं म्हटलं की टू स्विम इज अ गुड एक्सरसाइज, ठीक आहे. म्हणजे पोहणे हा उत्तम व्यायाम आहे, ठीक आहे. टू स्विम इज अ गुड एक्सरसाइज, ठीक आहे. तर आता या ठिकाणी हे जे टू स्विम जे आहे हे टू स्विम हे कशाचं काम कराले, सब्जेक्टचं काम कराले. 2+V1 हे इन्फिनिटिव्ह आहे, नाही तर नाऊनचं काम कराले. नाऊनचं काम करतं तेव्हाच ते वाक्याचा सब्जेक्ट बनू शकतं. लक्षात येतंय. मग आता या ठिकाणी हे टू स्विम जे आहे हा टू स्विम बी काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता आपण जेरंड जे आहे हे जेरंड वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी कसं येतं ते एकदा एक वाक्य या ठिकाणी बघून घ्या. जेरंड म्हणजे आय एन जी फॉर्म असतो क्रियापदाचा. आता ह्या स्विमलाच मी काय केलं, आय एन जी फॉर्म तयार केला. पहा, स्विमिंग काय केलं या ठिकाणी, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, ठीक आहे. तर या ठिकाणी वाक्याचा सब्जेक्ट काय झाला रे, स्विमिंग. हा स्विमिंग काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट झाला, ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे. पहा, जसं हे तुम्हाला माहिती झालं की सब्जेक्टच्या ठिकाणी येतंय काय काय, एक नाऊन येतं, प्रोनाऊन येतं, त्याचबरोबर या ठिकाणी हे इन्फिनिटिव्ह येतं, आणि त्याचबरोबर जेरंड देखील जे आहे हे वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी येत असतं, ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवूयात. पहा, आता हे जे नाऊन जे आहे ना, या नाऊनच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवूयात. पहा, ह्या नाऊनला ज्याही वेळेस आपण
हे जोडतो पहा, एस ई एस आणि आय एस. ह्या नाऊनला आपण जसं एस ई एस आणि आय एस जोडलं की हे नाऊन जे आहे हे नाऊन या ठिकाणी प्लुरल बनत असतं. प्लुरल म्हणजेच अनेक वचनी. कसं? अनेक वचनी बनत असतं. ठीक आहे. उदाहरणार्थ कसं ते पहा, या ठिकाणी मी असं लिहिलं, फॅन हा शब्द लिहिला. फॅनला जर मी यस लावला तर या ठिकाणी शब्द काय तयार होईल? फॅन्स. म्हणजे फॅन्स हा प्लुरल आहे आणि फॅन हा सिंग्युलर आहे. लक्षात येतं आहे? त्याच बरोबर या ठिकाणी मी असं लिहिलं पाहे का, समजा मँगो हा वर्ड लिहिला. ठीक आहे. तर मँगो हे सिंग्युलर आहे आणि मँगोज हे जे आहे हे प्लुरल आहे. लक्षात येतं? ह्याला आपण ई एस लावला. त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी शब्द लिहिला स्टोरी आणि याचं मला अनेक वचन जर करायचं जर असेल तर या ठिकाणी अनेक वचन काय झाले? हे स्टोरीज. ठीक आहे. म्हणजे नाऊनला एस ई एस आणि आय एस जर लागला तर या ठिकाणी नाऊन जे आहे हे नाऊन कसं बनतं रे? प्लुरल बनतं. म्हणजे अनेक वचनी बनतं. आणि असं प्लुरल बनलेलं नाऊन जर सब्जेक्टच्या ठिकाणी जर आलं तर हा सब्जेक्ट प्लुरल होईल. आणि हे सिंग्युलर असलेलं नाऊन जर असेल तर हे सब्जेक्ट कसं असेल? सिंग्युलर असेल. समजा फॅन जर सब्जेक्टच्या ठिकाणी जर घेतलं आपण तर फॅनला तुम्ही सिंग्युलर सब्जेक्ट म्हणणार की प्लुरल सब्जेक्ट म्हणणार? सिंग्युलर सब्जेक्ट. आणि फॅन्सला काय म्हणणार? प्लुरल सब्जेक्ट. तसं मँगोला काय म्हणणार तुम्ही? सिंग्युलर सब्जेक्ट. आणि मँगोजला काय म्हणणार? प्लुरल सब्जेक्ट. असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की नाऊनला एस ई एस आणि आय एस लागलं की हे नाऊन कसं बनतं? प्लुरल बनतं. म्हणजे हे अनेक वचनी बनतं. ठीक आहे. तसं पहा, व्हॅन फॅन्स, मँगो मँगोज, स्टोरी स्टोरीज. ठीक आहे. तर हे बेसिक जे आहे हे बेसिक आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग सब्जेक्टच्या ठिकाणी आलेल्या नाऊनला जर एस ई एस आणि आय एस जर लागलेला असेल तर हा सब्जेक्ट सिंग्युलर असतो की प्लुरल असतो? तर हा सब्जेक्ट प्लुरल असतो. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्याला एस ई एस आणि आय एस लागलेलं नसेल तर तो कसा असेल? मग सिंग्युलर असेल. सिंग्युलर आणि प्लुरलच्या बाबतीमध्ये अनेक दुसऱ्या बऱ्याचशा भानगडी आहेत, त्या पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत बरं का. आता या ठिकाणी नाऊनच्या बाबतीमध्ये झालं. आता इकडं पहा, या ठिकाणी मी एक शब्द लिहिला पहा, वर्ब. ठीक आहे. आता वर्बच्या बाबतीमध्ये आणि नाऊनच्या बाबतीमध्ये जे आहेत काही गोष्टी अपोजिट आहेत. जर ह्या वर्बला आपण यस लावला किंवा ह्याला आपण ई एस लावला किंवा ह्याला आपण आय एस लावला तर हे जे वर्ब आहे हे वर्ब काय होतं? सिंग्युलर होतं. सिंग्युलर बनतं. वर्ब कसं बनतं? हे सिंग्युलर बनतं. ठीक आहे. परंतु नाऊन कसं बनतं रे? प्लुरल बनतं. नाऊन कसं बनतं? प्लुरल. आणि हे वर्ब जे आहे वर्ब कसं बनतं? सिंग्युलर. तर ही गोष्ट आपल्याला समजली का? लय महत्त्वाचं आहे पहा. ही गोष्ट समजली तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोप्या होऊन जातात. ठीक आहे. मग आता मी या ठिकाणी असं लिहिलं पहा, समजा या बाजूला काय करतो? सिंग्युलर वर्ब लिहितो आणि या बाजूला प्लुरल वर्ब लिहितो. समजा मी या ठिकाणी शब्द असा लिहिला राईट्स. ठीक आहे. काय लिहिला बाबा? राईट्स. ठीक आहे. जर हा राईट्स या ठिकाणी या राईट्सच्या वर्बला आपण काय लावलेला आहे? यस. म्हणजे सिंग्युलर असेल की प्लुरल असेल? सिंग्युलर आहे. आणि त्याचं यस जर काढलं आपण तर यस काढले की ते काय होतं? प्लुरल होतं. ठीक आहे. मग राईट सिंग्युलर आहे आणि राईट कसं आहे? प्लुरल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी मी जर शब्द आपलं वर्ब असा लिहिला गोज तर याला ई एस लागलेला आहे. म्हणजे हे सिंग्युलर आहे आणि तो ई एस काढला तर या ठिकाणी हा काय झाला रे बाबा? गो झाला. म्हणजे गो हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर ते प्लुरल आहे. आणि गोज कसं आहे? सिंग्युलर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी मी आणखीन असं लिहिलं, क्राय लिहिला. ठीक आहे. सॉरी, क्राईज लिहिलं. ठीक आहे. तर ह्याला काय लावलेलं आहे आपण? ई आय एस. तर क्राईज जे आहे हे सिंग्युलर वर्ब आहे आणि या ठिकाणी हे क्राय जे आहे हे प्लुरल वर्ब आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पहा, मी आणखीन इथं या ठिकाणी असं लिहिलं बघा, हे ॲम इज हे सिंग्युलर वर्ब आहेत आणि याचं प्लुरल काय होतं रे बाबा? मग आर होतं. प्लुरल काय होतं त्याचं? आर. आणि हे प्रेझेंट टेन्स असतो बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी वॉज लिहिलं. वॉज हा सिंग्युलर आहे आणि वेअर जे आहे हे प्लुरल आहे. पहा, वेअर काय आहे? प्लुरल आहे. त्याचबरोबर हॅज हा सिंग्युलर आहे आणि हॅव जे आहे हे प्लुरल आहे. ह्या जर गोष्टी जर तुम्हाला लक्षात जर बसल्या तर बरेचसे प्रश्न, मोठे मोठे प्रश्न जे आहेत ते याच्यावरून सुटतात. पहा. ठीक आहे. तसं आता मला सांगा, या ठिकाणी जर मी या ठिकाणी
डू लिहिला, सॉरी हे डज लिहिला, तर ह्याला ES लागलेला आहे. म्हणजे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे बाबा? हा सिंग्युलर आहे. आणि हे ES काढा, ह्याला या ठिकाणी आपण डू लिहिलं तर हा प्लुरल आहे, हा सिंग्युलर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे, जर व्हर्बला आपण एस ES आणि IS जर लावला तर हे व्हर्ब कसं बनतं, सिंग्युलर बनतं. ठीक आहे. मग राईट्स हे सिंग्युलर आहे, राईट हे प्लुरल आहे, गोज हे सिंग्युलर आहे, गो हे प्लुरल आहे, क्राईज हे सिंग्युलर आहे, क्राय हे प्लुरल आहे, एम इज आर सिंग्युलर, आर प्लुरल, वॉज सिंग्युलर, वेअर प्लुरल, हॅज सिंग्युलर, हॅव प्लुरल. ठीक आहे. आणि डज सिंग्युलर, डू प्लुरल. हे एवढ्या जर गोष्टी जर कळाल्या का भाऊ, ठीक आहे, तुम्हाला लय सारं कळालेलं आहे. ठीक आहे. आता हे जे आहे ना, हे एवढं जे कळालेलं आहे याच्यावरती आपण कसलाही प्रश्न जे आहे तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न हे बरेचसे त्याच्यावरती तुम्हाला सुटत असतात. तर आता हे परत एकदा पहा, मी तुम्हाला आतापर्यंत काय काय सांगितलं तर ह्याला एकदा रिवाईज करू आपण. हे इंग्लिशमधलं जे सेंटेन्स आहे, हे इंग्लिशमधलं सेंटेन्स कसं बनतं रे, एक सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असणं गरजेचं आहे. ते ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट काय हे तुम्हाला मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता पहा, मोहन सब्जेक्ट आहे, ही वाक्याचा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या ठिकाणी कोण कोण येतं, तर सब्जेक्टच्या ठिकाणी एक तर नाऊन येतं, प्रोनाऊन येतं, नाही तर इन्फिनिटिव्ह येतं, नाही तर जेरंड येतं. इन्फिनिटिव्ह कशाला म्हणायचं, जेरंड कशाला म्हणायचं, ते मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. आता हे नाऊन जे आहे, नाऊन इथं वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी आले. पहा, राजेश हे नाऊन आहे, हे वाक्याचा सब्जेक्ट आहे, हे प्रोनाऊन आहे. टू स्विम हे या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे, म्हणून हे इन्फिनिटिव्ह सब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं आहे. आणि जेरंड या ठिकाणी ING फॉर्म जो असतो त्याला आपण जेरंड असं म्हणत असतो. तर या ठिकाणी जे आहे हे स्विमिंग जे आहे, हे स्विमिंग काय आहे, जेरंड आहे. तर ते या ठिकाणी वाक्यामध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण मी पुढचा तुम्हाला मुद्दा सांगितला की हे जे नाऊन आहे, ह्या नाऊनला जर आपण एस ES आणि IS जर लावलं तर हे नाऊन प्लुरल बनतं, म्हणजेच ते अनेक वचनी बनतं. आणि मग त्याचे हे या ठिकाणी उदाहरणं आहेत पहा. आणि हे जे वर्ब जे आहे, या वर्बला जर आपण एस ES आणि IS जर लावला तर हा वर्ब कसा बनतो, सिंग्युलर बनतो. ठीक आहे. तसं आता मग हे इकडच्या बाजूचे लिहिलेले सगळे सिंग्युलर वर्ब आहेत आणि हे कसे आहेत, प्लुरल वर्ब आहेत. ठीक आहे. जर हे एवढे मुद्दे जर लक्षात जर आलेले जर असतील तर आता आपण पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहूयात. पहा. ठीक आहे. बघा, आता मी तुम्हाला नाऊन आणि वर्बच्या बाबतीमध्ये बोललो, तसं आता या ठिकाणी आणखीन एक याच्यातली बेसिक गोष्ट आपण समजून घेऊयात, तो म्हणजे प्रोनाऊनच्या बाबतीमध्ये. मग आता या ठिकाणी आपण सगळेच प्रोनाऊन नाहीत पाहणार, फक्त जे पर्सनल प्रोनाऊन्स आहेत त्या पर्सनल प्रोनाऊन्सच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मी माहिती देतो. पहा, आता या पर्सनल प्रोनाऊनच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचे ते सगळ्यांनी लक्ष देऊ नये का इकडं. हे जे पर्सनल प्रोनाऊन आहेत, हे पर्सनल प्रोनाऊन एक सिंग्युलर आणि प्लुरल, सध्या एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं नाही, हे पुन्हा बघू आपण. ठीक आहे. एकदम त्याचं जे आहे हे बेसिक अगोदर लक्षात घेऊयात. हे पर्सनल प्रोनाऊन जे आहेत, हे पर्सनल प्रोनाऊन्स अगोदर आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. पहा, पर्सनल प्रोनाऊन्स. आता हे पर्सनल प्रोनाऊन्स एक मी इकडच्या बाजूला सिंग्युलर लिहितो आणि इकडच्या बाजूला ते प्लुरल लिहितो. आता सिंग्युलर पर्सनल प्रोनाऊन कोणकोणते आहेत तर पहा, आय जो आहे हा सिंग्युलर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या आयचा आपण आता प्लुरल काय करू शकतो, वी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ही, सी, इट हे कसे आहेत, सिंग्युलर आहेत. आणि या तिघांचंही मिळून हे आपलं प्लुरल काय होतं, दे होत असतं. ठीक आहे. दे हे प्लुरल आहे आणि हे जे आहेत हे ही, सी, इट सिंग्युलर आहेत. आणि हा सेकंड पर्सन यू जो आहे हा सिंग्युलर पण आहे आणि याचं प्लुरल देखील यूच होतं. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहा की हे आय, ही, सी, इट किंवा यू, वी, दे, हे यू हे सगळे कुठे येतात, वाक्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एक पाहायचा आहे. पहा, आणि तो हा आहे. ठीक आहे. जर वाक्याचा सब्जेक्ट, पहा, वाक्याचा सब्जेक्ट जर आपला सिंग्युलर असेल, वाक्याचा सब्जेक्ट कसा असेल, सिंग्युलर असेल, तर त्या ठिकाणी या आता सब्जेक्ट कुणाचं असतं, व्हर्बचं असतं.
तर त्याच्यासाठी जे इकडचं जे व्हर्ब जे आहे हे व्हर्ब पण कसं असतं, सिंग्युलरच असतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा सब्जेक्ट जर प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी असेल तर इथं येणारं व्हर्ब देखील कसं असेल रे, प्लुरलच असेल. ठीक आहे, कळतंय. एकदम सावकाशपणे ही गोष्ट जी आहे ही एकदम बेसिक आहे, नीट व्यवस्थितपणे सगळ्यांनी समजून घ्यायचं काम करायचं आहे. ठीक आहे. वाक्याचा सब्जेक्ट आपला सिंग्युलर तर पुढे येणारं व्हर्ब देखील सिंग्युलर. वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल तर या ठिकाणी येणारा व्हर्ब देखील प्लुरलच आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. ठीक आहे. मग आता मी साधारणतः आपलं थोडंसं काम भागायपुरतं या ठिकाणी जे आहे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की सिंग्युलर काय आहे आणि प्लुरल काय आहे ते. ठीक आहे. नाऊन कसं प्लुरल बनतं, प्रोनाऊन म्हणजे हे खास करून मी पर्सनल प्रोनाऊनच्या बद्दलच या ठिकाणी बोललेलो आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहूयात. पहा बघा, एक गोष्ट की सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल वर्ब प्लुरल. ठीक आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आता आपलं मी व्हर्बच्या बद्दलही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, राहिले आपलं ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. तर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटबद्दल जे आहे हे आपण पुन्हा पाहणार आहोत. अगोदर हे जे आहे यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी अगोदर विचार करूयात. बघा, हे इथं जे आहे आता आय जे आहे हा दिसायला सिंग्युलर आहे, आय हा दिसायला काय सिंग्युलर आहे, पण तो सिंग्युलरही व्हर्ब घेतो आणि प्लुरलही व्हर्ब घेतो. अगोदर ह्याच्यातला आपल्याला घोळ माहिती पाहिजे. ठीक आहे. यू जो आहे हा सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे, परंतु यू जो आहे हा कायम प्लुरल व्हर्ब घेत असतो, त्याच्यापुढं कधीच सिंग्युलर व्हर्ब येत नाही. मग डायरेक्ट तुम्ही जे वहीमध्ये जे आहे ना भाऊ हे लिहूनच घ्या. बघा, आता या ठिकाणी मी काय करतो माहिती आहे का, आय आहे. आता आयच्या पुढं कोणकोणते व्हर्ब येतात, आय हा सब्जेक्ट म्हणूनच येणार कधी बी, बरं का. ठीक आहे. तर ह्या आयच्या पुढे येणारे जे व्हर्ब जे आहेत पहा, एक तर सिंग्युलर व्हर्ब येतात आणि प्लुरल व्हर्ब येतात. मग याच्या पुढं सिंग्युलरमध्ये काय काय येतं, तर एक येतं पहा एम. ठीक आहे, हे प्रेझेंटमधलं, आणि त्याचबरोबर हे वॉज हे त्याच्या पुढे येतं. आयसाठी एम पण घेऊ शकतो आपण, वॉज पण घेऊ शकतो. ठीक आहे, हे येऊ शकतात त्याच्या पुढं. मग आयच्या पुढे सिंग्युलरमध्ये काय नाही बघा येऊ शकत, तर इज जे आहे हे कधीच आयच्या पुढं व्हर्ब येत नाही. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण तिकडे हॅव आणि हॅज पाहिलं तर हॅज हे सिंग्युलर व्हर्ब आहे, जरी आय सिंग्युलर असेल तर आयच्या पुढे हॅज हे कधीच येत नाही. ठीक आहे. आणि इज पण कधीच येत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्षात ठेवा. आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा, ह्या आयच्या पुढं जे आहे पहा, आयच्या पुढं मग या ठिकाणी आपण प्लुरलमध्ये काय घेऊ शकतो, तर हॅव घेऊ शकतो. ठीक आहे, हॅव येऊ शकतं, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर याच्या पुढं जे आहे मी इथं सांगितले की हॅज येत नाही, हॅज हे सिंग्युलर आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आयच्या समोर जे आहे हे विदाऊट एस ई एस आय एस वाले व्हर्ब येतात. ठीक आहे. म्हणजे आयच्या पुढं जे आहे हे एस ई एस किंवा आय एस वाले जे व्हर्ब जे आहेत हे व्हर्ब येत नाहीत, ते विदाऊट एस ई एस आय एस वाले येतात. ह्या एक गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे यू आहे, यूच्या पुढं ऑलवेज म्हणजे नेहमीच प्लुरल व्हर्ब येत असतं. कसलं व्हर्ब येतं, प्लुरल व्हर्ब येतं. आता कसं येतं कसं नाही हे आपण पाहणार आहोत. जरी या ठिकाणी हे सिंग्युलर जरी असलं तर याच्या पुढे येणारं व्हर्ब कसं असतं, ऑलवेज प्लुरल असतं, ते कधीच याच्या पुढे सिंग्युलर व्हर्ब येत नाही. ठीक आहे. आणि बाकीचं तुम्हाला आता माहितीच आहे, दे जर आपलं प्लुरल असेल तर ह्याच्या पुढे प्लुरलच व्हर्ब येणार आहे, उईच्या पुढे प्लुरलच व्हर्ब येणार आहे. ठीक आहे. ही सी इटच्या पुढे सिंग्युलर व्हर्ब येणार आहे. फक्त घोटाळा ह्या दोघांच्या बाबतीमध्ये होतो. पहा, आयच्या पुढे एम किंवा वाज तुम्ही सिंग्युलरमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. इज आणि हॅज त्याच्या पुढं कधीच येत नाहीत. आयच्या पुढं आपण प्लुरलमध्ये जे आहे ते हॅव घेऊ शकतो. एस ई एस आय एस वालं व्हर्ब त्याच्या पुढं कधीच येणार नाही, कारण हे सिंग्युलर असतं. ठीक आहे. म्हणजे आय जे आहे सिंग्युलर पण व्हर्ब घेतं आणि प्लुरल पण व्हर्ब घेतं. हे आता तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दे सांगितलेले आहेत. आता जे आहे आपण या ठिकाणी काही जे क्वेश्चन जे आहेत त्या क्वेश्चनची थोडी प्रॅक्टिस करूयात. पहा, परत एकदा हे बघून घ्या बरं का, हे लय महत्त्वाचं आहे. मी परत हे कशासाठी तुम्हाला सांगतो आहे की सिंग्युलर काय आणि प्लुरल काय आहे ते त्याच्यावरतीच सगळा खेळ आहे पहा अवलंबून. ठीक आहे. मी तुम्हाला इथं काय म्हणालो आहे पहा, जर या ठिकाणी नाऊनला एस ई एस आय एस लागलं तर नाऊन प्लुरल होणार आहे, आणि व्हर्बला एस ई एस आय एस लागलं तर व्हर्ब काय बनणार आहे, सिंग्युलर व्हर्ब बनणार
आहे, ठीक आहे. मग हे राईड्स, गोज, क्राईज, एम, इज, वॉज, हॅज हे सगळे सिंग्युलर आहेत. परत परत सांगण्याचं कारणच ते आहे की हे समजल्याशिवाय आपल्याला बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत, ठीक आहे. आणि राईड, गो, क्राय, आर, वेअर, हॅव हे जे आहेत हे काय आहेत रे बा, हे प्लुरल व्हर्ब आहेत. डज सिंग्युलर आहे, डू प्लुरल आहे. मग आता फक्त हे एवढेच व्हर्ब या ठिकाणी येणार आहेत का? अनेक व्हर्ब आहेत, फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूयात. तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलेला आहे की वाक्याचा सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असेल, ठीक आहे, वाक्याचा सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असेल तर त्याच्यासाठी वर्ब जे आहे हे आपण कसं घेतलं पाहिजे? सिंग्युलरच घेतलेलं पाहिजे, ठीक आहे. मग आता सगळ्यांनी इथं हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पहा बघा, आता मी काय म्हटलं की आयच्या पुढं जे आहे, आयच्या पुढं जरा मागं जाऊन नीट पहा तुम्ही, हॅज येतंय का? हॅज येत नाही. मग आता हे आधी छोटी छोटी वाक्य तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. पहा, आयच्या पुढे इथं काय दिलेलं आहे? हॅज. आय हॅज अ पेन की आय हॅव अ पेन पाहिजे की आय हॅज अ पेन पाहिजे? तर या ठिकाणी दिलेलं हॅज जे आहे हे चुकीचं आहे, म्हणून दिलेलं विधान कसं आहे? हे चुकीचं आहे. लक्षात येतंय? मग या ठिकाणी हॅजच्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय लिहिणं गरजेचं होतं? हॅव लिहिणं गरजेचं होतं, ठीक आहे. आता दुसरं पहा, आय हॅव अ सायकल. तर या ठिकाणी आयच्या पुढं आपण हॅव घेतलेला आहे, म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आय राईट अ लेटर. आता पहा, आय राईट अ लेटर आणि आय राईट्स अ लेटर हे या ठिकाणी दोन सेंटेन्स आहेत. तर आयच्या पुढे जे आहे येस वालं व्हर्ब येतंय का? येस वालं व्हर्ब येत नाही, ठीक आहे. म्हणजे हे सिंग्युलर असतं, हे येत नाही. आणि आयच्या पुढे जे आहे हे राईट बरोबर असेल, म्हणून हे सी सेंटेन्स आपलं या ठिकाणी कसं आहे? बरोबर आहे. तुम्हाला ही जी गोष्ट जी आहे ही बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा, आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल, आय गोज टू स्कूल, ठीक आहे. हे दोन वाक्य बरोबर आहेत का? बघा बरं, दोन्हीपैकी कोणतं वाक्य बरोबर असेल तुमचं तुम्ही आता विचार करायचा या ठिकाणी. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. आय गो टू स्कूल, व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आता या ठिकाणी गोज आलेलं आहे, पहा हे ईएस आलेलं आहे, म्हणजे हे सिंग्युलर वर्ब बनलेलं आहे, चुकीचं आहे ना. आणि आय गो टू स्कूल हे कसं आहे? बरोबर आहे. हे एकदम बेसिक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आता ही राईट अ लेटर. आता ही जी आहे ही हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग हिच्या पुढं आपल्याला राईट लिहावं लागेल की राईट्स लिहावं लागेल? या ठिकाणी आपल्याला राईट्स लिहावं लागतं. इथं राईट लिहिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे. ह्याच्या पुढं आपल्याला राईट्स लिहिणं गरजेचं होतं. शी रन फास्ट की शी रन्स फास्ट? तर या ठिकाणी रन्स लिहिणं गरजेचं होतं, म्हणून हे देखील वाक्य चुकीचं आहे. कारण सी सिंग्युलर आहे, त्याच्या पुढे येणारं व्हर्ब ही सिंग्युलर पाहिजे. ही सिंग्युलर आहे, याच्या पुढे येणारं व्हर्ब देखील कसं पाहिजे होतं? सिंग्युलरच पाहिजे होतं, ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपण ते प्लुरल लिहिलेलं आहे, म्हणून ते सेंटेन्स जे आहे हे चुकलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा. आता या ठिकाणी मी असं म्हटलं, हे चुकून असं झालंय पहा, प्राईम मिनिस्टर लिव्ह फॉर चायना नेक्स्ट वीक. आता या ठिकाणी प्राईम मिनिस्टर जे आहे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. पहा आपण बोलतोय कुणाबद्दल? प्राईम मिनिस्टरबद्दल, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी प्राईम मिनिस्टर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे की प्लुरल सब्जेक्ट आहे? तर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग आता या ठिकाणी लिव्ह पाहिजे की लिव्ज पाहिजे? ह्याला आपण यस लावायचं विसरून गेलो. ही एवढीच या ठिकाणी चूक झालेली आहे, म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स कसं आहे? चुकीचं आहे. लक्षात येतंय? त्याच्यानंतर मँगो टेस्ट स्वीट. आता मँगो हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे रे बाबा? शब्द मँगो हा सिंग्युलर आहे आणि मँगोज हा प्लुरल आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी मँगो आपला सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी टेस्ट असायला पाहिजे की टेस्टचं असायला पाहिजे होतं? याला यस लावणं गरजेचं होतं, ठीक आहे. पण लावलंय का? नाही, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं सेंटेन्स बघा, केदार गो टू स्कूल एव्हरी डे. बाकी काहीच बघू नका वाक्यामध्ये. केदारच्या पुढं केदार सिंग्युलर आहे आणि पुढं दिलेलं व्हर्ब जे आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर हे प्लुरल आहे, म्हणून या ठिकाणी हे गो चुकीचं आहे, ठीक आहे. मग चुकीचं असेल तर ह्याला अशी फुलली, ठीक आहे. मोहन अँड सोहन आर गुड फ्रेंड, ठीक आहे. तर आता हे जे मुद्दा जो आहे हा आता तुम्हाला थोडं विस्तारानं सांगतो. पहा आता या ठिकाणी जे आहे मोहन अँड
सोहन ज्याही वेळेला दोन नाऊन अँडनं जोडलेले असतील आणि ते वेगवेगळे असतील, ठीक आहे, तर त्या वेळेला जे आहे हा मोहन एक आणि हा सोहन एक, हे एक आणि एक मिळून किती बनले रे बाबा? दोन बनले. म्हणजे हा वाक्याचा सब्जेक्ट कसा झाला आता? सिंग्युलर का प्लुरल? तर या ठिकाणी तो प्लुरल झालेला आहे, म्हणून त्याच्या पुढे जे व्हर्ब जे आहे हे व्हर्ब कसं येणार आहे? प्लुरल व्हर्ब येणार आहे. मग हे इथपर्यंत सेंटेन्स जे आहे हे इथपर्यंत सेंटेन्स बरोबर आहे. पण गुड फ्रेंड इथं काय म्हटलेलं आहे? फ्रेंड म्हटलेलं आहे. तर आता इकडे लक्ष द्या, या ठिकाणी फ्रेंड्स असणं गरजेचं होतं, कारण वाक्याचा आपला सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट मोहन अँड सोहन मिळून प्लुरल बनलेला आहे. तर या ठिकाणी हे आर जे व्हर्ब जे आहे इथं लिंकिंग व्हर्ब आहे, ठीक आहे. आता हा मुद्दा तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे आणि याच्या पुढे या लिंकिंग व्हर्बच्या नंतर हे सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट येत असतं. कुणाचं कॉम्प्लिमेंट येतं? सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट येतं. मग जसा सब्जेक्ट तसं या ठिकाणी कॉम्प्लिमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रेंडच्या ठिकाणी आपल्याला फ्रेंड्स लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणं गरजेचं आहे? फ्रेंड्स, ठीक आहे. फक्त तेवढ्यावरून ते वाक्य जे आहे हे चुकीचं आहे. आता मी ह्या मुद्द्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी बोलणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला आता पुढे मी समजून सांगतो कॉम्प्लिमेंटचा मुद्दा, ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये समजून सांगतो, ठीक आहे. तोपर्यंत जे आहे हे पहा. आता आय हॅज अ ब्युटिफुल पेन, आता ह्याज येईल का पोरं? हो, ह्याज येणार नाही. त्या ठिकाणी काय पाहिजे होतं? हॅव पाहिजे होतं, ठीक आहे. यू इज माय बेस्ट फ्रेंड, यूच्या पुढं नेहमी व्हर्ब कसं येतं? सिंग्युलर की प्लुरल? प्लुरल येतं. मग हे इज इथं घेणं गरजेचं आहे का? नाही, इथं आर पाहिजे होतं, म्हणून हे पण सेंटेन्स चुकीचं आहे. यू रन्स फास्ट, यूच्या पुढं हे रन्स जे आहे सिंग्युलर आहे, मग या ठिकाणी प्लुरल पाहिजे होतं, म्हणजे इथलं येस हटवायला पाहिजे होतं, म्हणून हे देखील सेंटेन्स चुकीचं आहे. दे हॅव अ नाईस कार, दे हा प्लुरल आहे, त्याच्या पुढे इथं काय आलेलं आहे? हॅव आलेलं आहे, ठीक आहे. मग देनुसार या ठिकाणी आलेलं हॅव जे आहे हे एकदम करेक्ट आहे. म्हणजे हे सेंटेन्स कसं झालं आता? बरोबर झालं, कारण दे हा प्लुरल सब्जेक्ट आहे, त्याच्यापुढं प्लुरल व्हर्ब आपल्याला घ्यावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहा, ही राईट अ लेटर, राईट की राईट्स पाहिजे? इथं राईट्स पाहिजे. मग आपण राईट्स इथं या ठिकाणी नाही केलं, म्हणून हे राईट चुकीचं आहे, म्हणून सेंटेन्स चुकीचं आहे. सी स्विम वेल, सी स्विम की सी स्विम्स, इथं आपण येस लावायचं विसरलेलो आहोत, ठीक आहे. इथं येस लागलेलं नाही, म्हणून हे सेंटेन्स जे आहे चुकीचं आहे. दे हॅज मेनी बुक्स की दे हॅव मेनी बुक्स, तर या ठिकाणी दे प्लुरल आहे, म्हणून या ठिकाणी हॅव असणं गरजेचं होतं, ठीक आहे. म्हणून हे देखील सेंटेन्स जे आहे हे चुकीचं आहे. आता त्याच्यानंतर जे आहे, आता मी तुम्हाला इथं एक मुद्दा समजून सांगतो, पहा बघा, की सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये हा एक शेवटचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि हे लेक्चर जे आहे ते थांबवतो. पहा हे बघा, हे लक्षात घ्या की हे एम, इज, आर, वॉज, वेअर, आणखीन भरपूर आहेत, लुक आहे, सिम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट आहे, हे असे भरपूर व्हर्ब आहेत. हे व्हर्ब आल्याच्यानंतर ते त्यांच्यानंतर कॉम्प्लिमेंट येत असतं, परंतु सध्या हे एवढेच लक्षात ठेवा, ठीक आहे. मी तुम्हाला पुढचे जे आहे हे सगळं सांगणार आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर हे ज्या वेळेला वाक्यात एकटेच येतील त्यावेळेला हे मेन व्हर्बचं काम करतात. कोणत्या व्हर्बचं काम करतात? मेन व्हर्बचं काम करतात. आणि ज्याही वेळेला यांनी मेन व्हर्बचं काम केलेलं असेल त्यावेळेला अशा वाक्यामध्ये कधीच ॲक्शन घडत नाही, ठीक आहे. म्हणून हे फक्त लिंक लावायचं काम करतात. म्हणून हे ज्या वेळेला मेन व्हर्बचं काम करतील त्यावेळेला यांना लिंकिंग व्हर्ब असं म्हणायचं. काय म्हणायचं? लिंकिंग व्हर्ब म्हणायचं. आणि या लिंकिंग व्हर्बच्या नंतर जे आहे राजांनो कायम कॉम्प्लिमेंट येतं. काय येत असतं? कॉम्प्लिमेंट येत असतं. या लिंकिंग व्हर्बच्या नंतर काय येत असतं? कॉम्प्लिमेंट येत असतं. आणि हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे कॉम्प्लिमेंट एक नाऊन म्हणून काम करतं. कॉम्प्लिमेंट जे आहे नाऊन एक कॉम्प्लिमेंटचं काम करतं आणि ॲडजेक्टिव्ह जे आहे हे ॲडजेक्टिव्ह ही या ठिकाणी कॉम्प्लिमेंटचं काम करत असतं. पहा, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर असणं लय गरजेचं आहे. एक ॲडजेक्टिव्ह काम करतं आणि एक नाऊन काम करत असतं, ठीक आहे. आणि एम, इज, आर, वॉज, वेअर हे जर मेन व्हर्ब म्हणून काम करतील, मेन व्हर्ब म्हणून कधी काम करतील बाबा हे? कारण हे हेल्पिंग व्हर्बचं कधी कधी काम करतील, ठीक आहे. परंतु कधी करतील हेल्पिंग व्हर्बचं काम? त्याच्यापुढं दुसरा एखादा व्हर्ब आलं तर,
आता इथं कशाचं काम करत आहे ते मेन व्हर्बचं, तर हे मेन व्हर्बचं काम जर करत जर असतील तर त्यांना लिंकिंग व्हर्ब असं म्हणायचं. आणि या लिंकिंग व्हर्बच्या नंतर नेहमी काय येत असतं, कॉम्प्लिमेंट येत असतं. कुणाचं कॉम्प्लिमेंट येतं, तर हे सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट असतं. पहा कुणाचं कॉम्प्लिमेंट असतं, हे सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट असतं, या सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट असतं. ठीक आहे, कुणाचं कॉम्प्लिमेंट असतं, ते सब्जेक्टचं. ठीक आहे, ॲम इज आर वॉज वेअर याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणून कोण कोण काम करतं रे, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह हे कॉम्प्लिमेंट म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. आता इकडे पहा, मी एक असं म्हणालो, पहा ही इज अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर. आता या वाक्यातला सब्जेक्ट झाला ही, थोडं चेक करत चला हे. आणि या ठिकाणी हे इज काय झाला, वर्ब झाला. आता वाक्यात एकटंच वर्ब आलं आहे ना, म्हणजे या ठिकाणी हे मेन वर्ब आहे. ठीक आहे, म्हणजे हे लिंकिंग व्हर्ब आहे. या लिंकिंग व्हर्बच्या नंतर काय येत असतं, कॉम्प्लिमेंट येत असतं. मग हे डॉक्टर जे आहे, हे डॉक्टर या ठिकाणी कशाचं काम करायला सांगा बरं, कॉम्प्लिमेंटचं काम करायला. मग हा ही जो आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. आणि डॉक्टर ही काय आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे हा सब्जेक्ट सिंग्युलर जर असेल तर पुढे येणारं कॉम्प्लिमेंटही आपल्याला कसं घ्यावं लागेल, सिंग्युलरच घ्यावं लागेल. आणि इथं जर तुम्ही जर ह्या डॉक्टरला डॉक्टर्स जर केलं जर असलं असतं तर वाक्य काय झालं असतं, चुकलं असतं. म्हणजे वाक्याचा आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. पहा पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. पहा, जर आपला सब्जेक्ट आणि ह्या कॉम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये काय रिलेशन असतं ते या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. पुन्हा आणखी लय डिटेलमध्ये गोष्टी सांगणार आहे बरं का. हे उगाच सध्या थोडं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. ठीक आहे, हे जे सब्जेक्ट जे आहे, हा सब्जेक्ट जर वाक्याचा प्लुरल जर असेल तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट देखील आपल्याला कसं घ्यावं लागेल, प्लुरलच घ्यावं लागेल. आणि सब्जेक्ट जर आपला जर सिंग्युलर जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिमेंट देखील कसं घ्यावं लागेल रे बाबा, सिंग्युलरच घ्यावं लागेल. ह्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरचे काही मी 2-3 वाक्य तुम्हाला या ठिकाणी खाली देतो. ठीक आहे, तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी चेक करून पहा. बघा, आता मी या ठिकाणी असं म्हटलं, मोहन इज अ टीचर. मोहन इज अ टीचर. तर आता हे इज जे आहे हे मेन व्हर्बचं काम करायले. मग या टीचरला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणणार की कॉम्प्लिमेंट म्हणणार, तर हे कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे ते, कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट येण्यासाठी त्याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब यावं लागतंय. मग ती ट्रान्झिटिव्ह व्हर्बची भानगड काय आहे ते हे सगळं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पण ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये बरं का. हे मोहन वाक्याचा सब्जेक्ट आहे, हा सिंग्युलर आहे. ठीक आहे, आणि याचं कॉम्प्लिमेंट काय आहे, तर हे टीचर आहे. बरोबर आहे, म्हणजे हे सिंग्युलर आहे, इकडे हे सिंग्युलर आहे, हे बरोबर आहे. पण आता मी असं म्हटलं, पहा, मोहन अँड राजू. मोहन अँड राजू. आता मला एक गोष्ट सांगा, हा मोहन एक आणि राजू एक कशानं जोडले, अँडनं. हा एक एकूण किती झाले, 2 झाले. लक्ष देते, मग हे सिंग्युलर होईल की प्लुरल होईल, आता प्लुरल होईल. लक्ष देते, मग मोहन अँड राजू. आता इथं इज घ्यावं लागेल की आर, तर इथं काय घ्यावं लागेल, आर घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, आर घ्यावे लागेल. ठीक आहे, मोहन अँड राजू आर. आता या ठिकाणी आपल्याला टीचर लिहावं लागेल की टीचर्स लिहावं लागेल. आता समजा मी इथं टीचर लिहिलं. ठीक आहे, तर टीचर म्हटल्याच्या नंतर हे सिंग्युलर झालं भाऊ, आणि इकडचं आपलं सब्जेक्ट कसा झालेला आहे, आता प्लुरल झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, टीचर्स करावं लागेल. आता सेंटेन्स जे आहे हे बरोबर होईल. मग तुम्ही म्हणताल आता इथं तुम्ही अ का घेतलं नाही, कारण हे प्लुरल बनलेलं आहे. प्लुरल कॉमन नाउनच्या पूर्वी आपण आर्टिकल घेऊ शकत नाही. ठीक आहे, इथं जर आपण परत आता टीचर्स केलं आणि तरी या ठिकाणी आपण आर्टिकल लिहिलं तरीही ती एरर बनत असते. ठीक आहे, म्हणजे एवढा मुद्दा तुम्हाला कळाला. वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर तर त्याच्यासाठी येणारं कॉम्प्लिमेंट देखील सिंग्युलर, आणि वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल तर त्याच्यासाठी येणारं कॉम्प्लिमेंट देखील प्लुरलच आपल्याला घ्यावं लागतं. ठीक आहे, लक्षात येतंय. मग आता या ठिकाणी आपण हे सब्जेक्ट सिंग्युलर, कॉम्प्लिमेंट सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल आणि कॉम्प्लिमेंट प्लुरल ह्या जर गोष्टी तुम्हाला जर समजलेल्या जर असतील, ठीक आहे, तर आपण या ठिकाणी जे काही आहे काही ह्याच्यावरचे वाक्य जे आहेत हे एकदा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. पहा, बघा, आता इथं दिलेलं आहे, पहा, राजेश इज अ कार्टोग्राफर. आता राजेश जो आहे हा सिंग्युलर आहे ना, बरोबर आहे. आणि कार्टोग्राफर म्हणजे नकाशा तयार करणारा
ठीक आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट सिंग्युलर, त्याच्या पुढे लिहिलेलं एक कॉम्प्लिमेंट देखील सिंग्युलर. आणि कॉम्प्लिमेंटच का आहे, ऑब्जेक्ट का नाही, कारण या ठिकाणी इज हे मेन व्हर्बचं काम करतं. ठीक आहे, म्हणजे ते लिंकिंग व्हर्ब आहे. म्हणून जे आहे हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. मोहन अँड रमेश इज गुड फ्रेंड्स. आता पहा, मोहन अँड रमेश जे आहे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर हा प्लुरल आहे. मग इथं आपल्याला इज घ्यावं लागेल की आर घ्यावं लागेल रे बाबा. आता हे इज जे आहे हे चुकीचं आहे. इजच्या ठिकाणी आपल्याला काय घेणं गरजेचं आहे, आर घेणं गरजेचं आहे. गुड फ्रेंड्स, तर या ठिकाणी फ्रेंड जे आहे फ्रेंड्स बरोबर आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी इज लिहिलेलं आहे म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. मोहन अँड रमेश आर गुड फ्रेंड. आता हे सेंटेन्स चुकीचं आहे की बरोबर आहे बघा बरं एकदा. आणि तुम्ही ऑब्झर्वर बनायचं बरं का. ठीक आहे, सुरुवातीपासून सेंटेन्स बघत चालायचं, सवय लावून घ्यायची. बघा, मोहन अँड रमेश काय लिहिलं इथं, मोहन अँड रमेश. आता त्याच्यानुसार इथं वर्ब काय घेतलं आहे आपण, आर. हे एवढं बरोबर आहे. आर हे मेन वर्ब आहे म्हणजे लिंकिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट येतं. हे गुड फ्रेंड असायला पाहिजे की फ्रेंड्स, तर या ठिकाणी फक्त फ्रेंड लिहिलं आहे म्हणून वाक्य चुकीचं आहे. तिथं काय असायला पाहिजे होतं, फ्रेंड्स असायला पाहिजे होतं. मोहन अँड रमेश गुड फ्रेंड. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये काय लिहिलं आहे बाबा, आपण वर्बही लिहिलं नाही आणि हे जे आहे इथं फक्त फ्रेंड घेतलेलं आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे हे वाक्य काय असायला पाहिजे होतं, तर हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, मोहन अँड रमेश, मोहन अँड रमेश आर गुड फ्रेंड्स, आर गुड फ्रेंड्स. हे असं त्या ठिकाणी जर दिलं असतं तर हे वाक्य बरोबर झालं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एवढ्याच गोष्टी पाहूयात. त्याच्यानंतर जे आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आता पार्ट 2 मध्ये जे आहे ह्याच्या पुढचं जे बेसिकचा पार्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, ठीक आहे, तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद. थांबूयात आपण आजच्या दिवस. तेव्हाच बंद करायची.